महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहे. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं आहे. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याची तक्रार नोंदविल्यानंतर आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणुकीला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तथापि ज्या 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतीमध्ये आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे, त्यांचे निकाल मात्र अंतिम निकालाच्या अधीन असतील, असं कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2026च्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली. राज्यात 57 नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यात आली असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे या निवडणुकांना स्थगिती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बांटी आयोगाच्या अहवालावर आक्षेप घेतला, कारण हा अहवाल ओबीसींची संख्या कमी दाखविण्यासाठी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाला गंभीर असल्याचं सांगत जानेवारी 2026च्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर सुनावणीस ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार फक्त 40 नगर परिषद आणि 17 नगरपंचायतींमध्येच आरक्षण 50%पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होतील, पण निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवले जातील. तेलंगणामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेथील उच्च न्यायालयाने निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण होते का याची उत्सुकता होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती न देता निवडणूक प्रक्रियेला परवानगी दिली आहे.